आमदार संतोष दानवेंच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। माजी आमदार चंद्रकांत दानवेंचे संतोष दानवेंच्या निवडीला आव्हान आहे। गैरमार्गाचा अवलंब करून विजयी झालेल्या आहेत। याचिकेमध्ये चंद्रकांत दानवेंचा हा दावा आहे। या निवडणूक याचिकांवर 8 आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे। महादेव मुंडेंच्या हत्येला 17 महिने पूर्ण झालेत, अद्याप तपास शून्य। ज्ञानेश्वरी मुंडेंनी असं म्हटलंय। नवनीत कौवतांवर विश्वास ठेवून उपोषण तात्पुरतं स्थगित करते। ज्ञानेश्वरी मुंडेंचं हे म्हणणं आहे। 3 एप्रिलनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अमित शहांशी चर्चा केल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिली आहे। महाराष्ट्र पोलीस तपास करत नसतील तर केंद्रातून तपास केला जाईल असं सुप्रिया सुळेंनी आश्वासन दिल्याची माहिती ज्ञानेश्वर मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे। माझा पहिल्यापासून तर परळी पोलिसांवर विश्वासच नव्हता। ज्यावेळेस पहिल्यांदाच केस दिली होती त्यावेळेसच मी म्हणलं होतं की इथले पोलीस काहीच करू शकणार नाही। मग एसपी सरांना बी काहीतरी वाटलं असेल की इथले पोलीस अधीक्षक शून्य आहेत, म्हणून त्यांनी वरचीवर असे तपास देत गेले असतील। त्यांच्या पद्धतीने पण ते तपास करत आहेत ना, पण आपण बी त्यांच्यावर विश्वास ठेवून आता 18 महिने तर होऊन गेलेत, तरी पण आता 3 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं आहे, तरी पण त्याच्यावर विश्वास ठेवून एक मनापासून विश्वास ठेवून आपण उपोषण त्यांच्यापासून माघार घेतली आहे। आणि नंतर तर मग सीएम साहेबांशी भेट घेऊन तर आपण चर्चा करून पुढची वाटचाल तर करणार आहोत।